सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा संतोष देशमुख यांची मुलं या मोर्चामध्ये सहभागी होतील। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी बातचीत केली। पाहुयात त्यांच्या मुलीचं नेमकं काय म्हणणं आहे। बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसह आज लातूरच्या रेणापूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी स्वतः सहभाग झालेली आहे। सध्या ती आपल्यासोबत आहे। काही वेळात हा मोर्चा देखील निघणार आहे। मागणी एवढीच आहे की म्हणजे शासनाकडून तर एकच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आणि जे आज तुम्ही मोर्चाला सहभागी झालात, मला अशीच तुमची साथ हवी आहे। आज मी सुद्धा मोर्चाला आली आहे, हा माझा छोटा भाऊ। तसेच तुम्ही आज जास्त म्हणजे संख्येने सहभागी व्हाल, म्हणजे अशी मला विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी राहा आणि या लढ्यामध्ये माझी व माझ्या कुटुंबाची किंवा आमच्या गावाची तुम्ही साथ द्या आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल। यात तर खंत वाटतेच, कारण की आज 18 दिवस झालेत, म्हणजे तर आणखीन 4च आरोपींना अटक झाली आणि 3 तर तसेच आहेत। त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि कठोरात कठोर शिक्षा द्या। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, रेणापूर, लातूर।